नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्ही पण एक शेतकरी आहेत आणि तुम्ही पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ घेत आहात व मित्रांनो गेल्या काही दिवसांमध्ये भरपूर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 16 हप्त्याचे पैसे आले आहे आणि असे पण काही शेतकरी आहे मित्रांनो, त्यांना 16 हप्त्याचे जे पैसे आहेत ते भेटले नाही, 16 हप्ता भेटला नाही व काही शेतकरी असे आहेत त्यांचा केवायसी मध्ये प्रॉब्लेम, एफटीओ प्रोसेस मध्ये प्रॉब्लेम किंवा रजिस्ट्रेशन मध्ये प्रॉब्लेम। तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण याच्यावरती परमनंटली एक सोल्युशन आलेलं आहे, ते सोल्युशन बघणार आहोत। मित्रांनो कोणत्याही व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता YouTubeच्या ते सोल्युशन कोणी पण दिलेलं नाही। तर मित्रांनो एक पीएम किसानच्या पोर्टलवरती नवीन अपडेट आलेलं आहे, त्यानुसार जर तुम्ही त्या स्टेप जर फॉलो केल्या तर 100% तुमचं जे सोल्युशन आहे ते होणार आहे मित्रांनो। आणि ही प्रोसेस मित्रांनो जे पीएम किसान योजनेअंतर्गत 16 हप्ता घेतला आहे त्यांना पण करायचे आणि ज्यांना भेटला नाही किंवा काही एरर आहे त्यांना पण ही प्रोसेस करायची आहे मित्रांनो। याच्यानंतर तुमचा सर्व प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह होईल मित्रांनो। तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे बघू शकता pmkisan.gov.in या पोर्टलला तुम्हाला यायचं आहे। आता सर्वप्रथम काय करायचं आहे, ज्यांना पण हप्ता भेटला नाही त्यांनी तुम्हाला कोनो युअर रजिस्ट्रेशन स्टेटस चेक करायचं आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला बघायला भेटतं कोनो युअर स्टेटस वरती आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर काढून घ्यायचा आहे। हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला कसा काढायचा आहे तर तुम्हाला यावरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमचा जो आधार नंबर आहे तो टाकायचा आहे आणि आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओटीपी येईल, तो ओटीपी तुम्हाला सबमिट करायचा आहे। सबमिट केल्यानंतर तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुम्हाला तिथून कॉपी करून घ्यायचा आहे, वापस तुम्हाला पोर्टलवरती यायचं आहे। आता इथे बघू शकता तुम्ही भरपूर असे ऑप्शन दिलेले आहेत, हे ऑप्शन तुम्ही एकदा चेक करायचं आहे जर तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत तर, कारण की इथे तुम्हाला हे ऑप्शन आहेत हे माहिती पाहिजे, गरजेचं आहे मित्रांनो। आणि सर्व ऑप्शन आहेत त्यावरती तुम्ही जाऊन सर्व जे ऑप्शन आहेत त्यामध्ये काय काय डिटेल बघायला भेटते तुम्ही एकदा नक्की चेक करायचं आहे। आता मित्रांनो जिथे सर्वांना प्रॉब्लेम आहे तर सोल्युशन आलेलं आहे, ते इथं बघू शकतात न्यू मध्ये तुम्हाला नेम करेक्शन ॲज पर आधार कार्ड। तर आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या 7/12 वरती 8च्या उतारावरती किंवा बँक पासबुक वरती तुमचं नाव हे जर आधार कार्ड प्रमाणे नसेल तर तुम्हाला 100% जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये पडतच नाही। त्याच्यामुळे जे पीएम किसान योजनेअंतर्गत भरपूर शेतकऱ्यांचे जे 16 हप्ता आहे तो थकीत राहिलेला आहे आणि येणारा 17वा हप्ता पण तो थकीत राहणार आहे मित्रांनो। तर तुम्हाला जर 17वा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला नेम करेक्शन ॲज पर आधार म्हणजे तुम्हाला आधार प्रमाणे तुमचं नाव इथे चेंज करून घ्यायचं आहे मित्रांनो। त्यानंतर तुम्हाला 100% जे सोल्युशन आहे ते बघायला भेटणार आहे। तर मित्रांनो तुम्हाला करेक्शन करण्यासाठी काय काळजी घ्यायची आहे व करेक्शन करण्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट व कसं करेक्शन करायचं आहे, तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्ही तुमचं आधार कार्ड आणि जे बँक पासबुक आहे ते समोर घ्यायचं आहे आणि सोबतच तुमचा जो 7/12 आहे तो समोर घ्यायचा आहे। आता तुम्हाला इथं अपडेट सेल्फ फार्मर रजिस्ट्रेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून पण हे अपडेट करता येणार आहे। आता तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा, सर्च करायचा आहे। त्याच्यानंतर मित्रांनो एक फॉर्म तुम्हाला बघायला भेटेल, तो फॉर्म बघायचा आहे मित्रांनो। त्याच्यामध्ये तुम्हाला कुठे ना कुठे स्पेलिंग मिस्टेक म्हणा, नावामध्ये बदल म्हणा आढळून येईल, वडिलांचं नाव मागं पुढं होतं, कधी काही वेळेस तुमचं आडनाव पुढे येतं आणि तुमचं नाव मागं जातं। अशा टायमाला मित्रांनो हेच प्रॉब्लेम असतात की त्याच्यामुळे तुमचे जे पीएम किसान योजनेचे हप्ते आहेत ते थकत आहे मित्रांनो। संपूर्ण जी प्रोसेस आहे तर ती प्रोसेस तुम्हाला स्टेप बाय स्टेप करून घ्यायची आहे। आता काही एरर असल्यामुळे हा फॉर्म ओपन होत नाही, जेव्हा पण हे पोर्टल व्यवस्थित चालेल त्या टायमाला तो फॉर्म ओपन होईल मित्रांनो। त्यानुसार तुम्ही बघू शकता संपूर्ण डिटेल देत असतात तिथं तुम्हाला फक्त तुमचे जे करेक्शन करायची माहिती आहे ती अपडेट करायची आहे आणि तुम्हाला एक खाली ऑप्शन दिसेल सेव्ह करायचं, तर ते सेव्ह करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे काही तुमचे जे प्रॉब्लेम आहेत, तुमचा जो पीएम किसानचा 16 हप्ता आला नाही, त्याच्या अगोदरचे काही हप्ते आले नाही, त्याचं सोल्युशन तुम्हाला इथे 100% होणार आहे आणि याच्या पुढचा जो 17वा हप्ता आहे तो तुम्हाला 100% तुमच्या बँक अकाउंट मध्ये बघायला भेटणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो ही आजची सर्व शेतकऱ्यांसाठी पीएम किसान मार्फत एक अपडेट होती। ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करून ठेवा। तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकतात, तिथे पण तुम्हाला अपडेट भेटत राहतात मित्रांनो। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।